जय शिवराय मित्रांनो. तर मी तुम्हाला सकाळी रीलमध्ये सांगितलं होतं की आज आपण पुणे सिटीचा जो फायनल कट ऑफ आहे तो फायनल कट ऑफ टाकणार आहे. तर मी जवळपास ॲनालिसिस केलं आहे आणि लिस्ट पण आली आहे आपली थोड्या वेळापूर्वी. तरी त्याचा कट ऑफ लागेल आता बरेच जण सांगतील. पण तुम्हाला मी पूर्णपणे कट ऑफ सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला लेखी जे प्रॉपर मार्क सांगतो किती विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत. तर आपण काढलेला आहे मित्रांनो. लेखीचा जो टॉपर आहे आपला पुणे सिटीचा तो 95चा आहे. आणि मित्रांनो 94 गुणावर 5 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 93 गुणावर 15 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 92 गुण घेणारे 22 विद्यार्थी आहेत. 91 गुण घेणारे टोटल 40 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 90 गुण घेणारे 68 विद्यार्थी आहेत. आणि 86 ते 89 गुण घेणारे टोटल 730 विद्यार्थी आहेत. आणि शेवट मित्रांनो 80 ते 85चा जो स्लॉट आहे त्याच्या दरम्यान जवळपास 2192 पोरं आहेत. म्हणजे 2192 पोरं टोटल आहे. असे भरपूर विद्यार्थी आहेत. हे झालं आपलं प्रॉपर लिखीला जेवढे विद्यार्थी 80च्या वर आहेत ते तुम्हाला मी प्रॉपर दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता मेरिट किती लागेल त्याचा अंदाज ते पण सांगतो प्रॉपर. आणि आपला पुणे सिटीचा टॉपर पण सांगतो. तर मित्रांनो आपलं ओपनचं जे मेरिट लागणार आहे पुणे सिटीचं आहे ते ओपनचं मेरिट लागलेलं आपलं जवळपास 132 मार्काला. म्हणजे डॉट ह्याच्यात थोडंफार एक 99% तर हेच मेरिट राहील. पण ते NCचे जे मार्क वगैरे अजून ॲड झाले नाहीत किंवा मग ते जर कॅल्क्युलेट केलं तर थोडंफार मागं पुढं होऊ शकेल. त्या हिशोबाने मी तुम्हाला टोटल मेरिट सांगतो. ओपनचं लागेल मित्रांनो 132 मार्क. त्याच्यानंतर SC लागेल 125 मार्क. त्याच्यानंतर STचं लागेल 123 मार्क. आणि VJचं जवळपास 130 मार्काला लागेल. त्याच्यानंतर NTB 130 मार्क. NTC 131 मार्क. आणि NTDला 131 मार्क. असे दोन्ही तिन्ही जवळपास सेमच आहेत. त्याच्यानंतर SBC जे आपलं ते टोटल 125 वर येईल. आणि OBCचं 128 वर. त्याच्यानंतर SCBCचं जे असेल ते 128 मार्कच. आणि EWS जे आहे ते जवळपास सगळ्यात कमी आलं आहे मित्रांनो. हे EWSचं मेरिट जवळपास 121 मार्कावर येईल. हे झालं मुलांचं मेरिट. त्याच्यानंतर मी तुम्हाला मुलींचं पण मेरिट सांगतो मित्रांनो. ते पण काढलेलं आहे आपण. तर महिलांचं जे मेरिट आहे ते ओपनचं असणार आहे 124 मार्क. त्याच्यानंतर SCBC महिला असणार आहे 121 मार्क. त्याच्यानंतर OBC महिला असणार आहे 118 मार्क. OBC नंतर VJचे जे मुले आहेत त्यांचं असणार आहे 121 मार्क. VJ नंतर SBC मुली 120 मार्क. NTB आणि NTBचं 122 मार्क मुलींचं. NTC मार्क 123. त्याच्यानंतर EWSचे जे मुले आहेत त्यांचं जवळपास सगळ्यात कमी मेरिट आहे मित्रांनो. 99 मार्काला मेरिट लागेल 150 पैकी. खूप कमी आहे मेरिट. त्याच्यानंतर SCच्या मुली 117 आणि STच्या मुली 113. असं मिळून हे टोटल मेरिट आपलं ग्राउंडचं लागणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यात बाकीचे पॅरलल रिझर्वेशनचं ते काढायला थोडासा वेळ जाईल. आता असा पण वेळ झाला त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकून देतो. आणि पॅरलल रिझर्वेशनचं जे मेरिट लागणार आहे ते मी उद्यापर्यंत टाकून देतो मित्रांनो. त्याच्या अगोदर हे पण सांगतो SCBCचं जे होमगार्डचं मेरिट असणार आहे ते जवळपास 121च्या रेंजला लागेल. आणि OBCचं जे होमगार्डचं आहे ते जवळपास 118च्या आसपास लागेल मित्रांनो. आणि बाकीचं जे पॅरलल रिझर्वेशनचं मेरिट असणार आहे ते ह्याच्याच रिलेटेडमध्ये आपल्या कास्टच्या 2 ते 3 मार्क खाली असणार आहे मित्रांनो. आपले NTCच्या कास्टचं जे मेरिट सांगितलं त्याचे 3 मार्क खाली. OBCचं सांगितलं त्या 2-3 मार्क खाली असं असणार आहे पॅरलल रिझर्वेशन. तरी पण मी तुम्हाला त्याचं पण सेपरेट डिटेल काढून उद्यापर्यंत व्हिडिओ टाकतो मित्रांनो. आज जेवढं जमलं तेवढं काढलं आहे. लेट पण झाला होता आणि माझं पण पेपरचा अभ्यास असतं त्याच्यामुळे मी जास्त काय काढलं नाही. आणि ह्या मार्कात नॉर्मली स्लाइटली थोडेफार चेंजेस होतील एखाद्या मार्काचे. जास्त काय फरक होणार नाही मित्रांनो. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यानंतर आपण मुंबईचं पण मेरिट टाकणार आहोत. ग्राउंडचं मुंबईचं किती जाईल ते आणि मुंबईचं फायनल किती जाईल हे पण आपण काढणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.